उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचे 6 खासदार गेल्यानंतर आता ऑपरेशन टायगर हे जो मोर्चा आहे तो आमदाराकडे वळवल्याचं सांगल्या जाते. काही आमदार देखील आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे शिवसेना शिंदे गटामध्ये जाणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नाव बुलढाण्याचे मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांचं घेतलं जाते. मात्र स्वतः सिद्धार्थ खरात जे आमदार आहेत ते आपल्यासोबत आहेत. आमदार साहेब, मला एक सांगा, तुमचं नाव प्रामुख्याने घेतलं जाते. ऑपरेशन टायगर आता आमदाराकडे वळलंय. जय महाराष्ट्र. उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचा एकही आमदार, नॉट ए सिंगल आमदार कुठे जाणार नाही. ते जिथे आहे तिथेच राहतील, कोणी कुठे जाणार नाही. या ज्या चर्चा आहेत या मीडिया ट्रायल आहे, या पलीकडे याला कुठलाही अर्थ नाही. एकही आमदार आमचा कुठे जाणार नाही. माझा तर विषय सोडून द्या, आमच्यातला एकही कुठे जाणार नाही. ज्यावेळेस 6 खासदार शिंदे गटात सामील होणार त्यावेळेसही असंच बोलल्या जात होतं की एकही खासदार जाणार नाहीत. मात्र 6 खासदार गेलेत ना. 6 खासदार का गेले ते मला माहिती नाही. विषय आमदाराचा आहे. आमदार आमच्यातला कोणी फुटणार नाहीये. माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या संदर्भात ज्या बैठका घेतल्या त्या सगळ्या बैठकांमध्ये आम्ही सगळेच्या सगळे आमदार त्या ठिकाणी उपस्थित असतो. या व्यतिरिक्त विधानमंडळाच्या सगळ्या म्हणजे कार्यक्रमामध्ये उद्धव साहेबांचेच 20च्या 20 सेनापती तिथे हजर असतात आणि सगळे निघून जातात. मात्र आमचे सगळे आमदार त्या ठिकाणी असतात. आमचे सगळे आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रती एकनिष्ठ आहेत. तेच आमचे सर्वश्रेष्ठ सेनापती आहेत. आम्ही आहोत त्याच ठिकाणी आहोत. परंतु तुमची एक पोस्ट आता व्हायरल झालेली आहे की जरा हमें याद रखना. नेमकं काय अर्थ काढावा मग याचा? माझी पोस्ट अशी आहे की 22 जूनला आमच्या साहेबांनी जी काही आमदारांची बैठक बोलवली होती त्यामध्ये त्यातले अतिशय कडवे उद्धव साहेबांचे आमदार, त्यामध्ये आदरणीय कैलास पाटील आणि नितीन बाप्पू देशमुख हे 2 आमदार आमचा चांगला फोटो निघाला होता. छान फोटो निघाला असल्यामुळं मी त्याला एक कॅप्शन दिली. मला आवडला तो. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की हमें याद रखना, हमें याद करना, हमें याद रखना, हमें याद करना. पुढची ओळ महत्वाची आहे. कोई सितम आए चेहरे याद रखना. म्हणजे कोई जुल्म आए, कोई संकट आहे, अडचण आली, वादळ आलं तर हे चेहरे लक्षात ठेवा. उद्धव साहेबांच्या सेनेचंही रक्षण करतील, सक्षम असतील, हा त्याचा अर्थ आहे. पत्रकार मंडळी, विशेषतः मीडियातली काही मंडळी वरच्या 2 वळीच हमें याद रखना, हमें याद करना. अरे सितम त्यातला शब्द आहे ना. कोई सितम आहे, कोई म्हणजे कुठलं संकट आलं, जुलूम आलं, अडचण आली, वादळ आली तर हे चेहरे लक्षात ठेवा. आता एवढं जर कळत नसेल तर आता याला काय म्हणावं, याचा अर्थ तुम्हीच लावा. त्यामुळं ही एक शायरी त्या काळातली एक विश्वास देणारी आहे. त्याचा तुम्ही नेमका उलटा अर्थ घेतला आणि त्यामुळं ही चर्चा जास्त चांगली, त्याला काय अर्थ नाहीये. शिंदे सेनेकडून कुठलं तरी तुम्हाला बोलवण्यात आलं काय किंवा तुम्हाला काही सांगण्यात आलंय का इकडे या म्हणून असं काहीतरी? मी सांगतो, मला किंवा आमच्या कोणत्याही आमदारांना आम्ही विचारतो का हो, मला तर नाही, तुम्हाला कोणी विचारलं, सगळे अक्षरशः आम्ही हसत असतो. कुणीही कुणाला कुठेही काही संपर्क केलेला नाही आणि केला तरी यातला एकही आमचा शिलेदार कुठे जाणार नाही. मध्यंतरी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची गोपनीय बैठक झाली आहे तुमची, तो काय प्रकार होता? आमची गोपनीय बैठक नाही झाली. तुम्हाला सांगतो, केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापरावजी जाधव हे या जिल्ह्याचे, या मतदारसंघाचे यापूर्वी 3 वेळा आमदार राहिलेले आहेत. त्यानंतर ते 4 वेळा खासदार म्हणून निवडून गेले आणि आज ते केंद्रामध्ये महायुतीचे केंद्रीय राज्यमंत्री महोदय आहेत आणि ते माझ्या बाजूला मेहकरमध्येच राहतात. म्हणजे माझ्या घरात, मी जिथे राहतो, मी भाड्याने राहतो, त्यांचं स्वतःचं घर आहे. याच्यामध्ये फक्त 100 मीटरचं अंतर आहे. म्हणजे इथेच राहतो ना. आणि वेगवेगळे जे काही कार्यक्रम मेहकर शहरामध्ये होतात तिथे आम्ही भेटतो ना. आता असं आहे की आपली परंपरा आहे. सखा पाटील असतील, यशवंतराव चव्हाण असेल, शरद पवार असेल, हे काही समोरासमोर आल्यावर एकमेकाला भांडत असायचे का? ती परंपरा असेल ना कुठेतरी. आणि म्हणून कुठल्या कार्यक्रमात आले तर आम्ही एकमेकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं बोलतो, रिस्पेक्ट ठेवतो. तेही माझा रिस्पेक्ट ठेवतात. राजकारणामध्ये हा जो सुसंस्कृतपणाचा जो विषय आहे, कारण मी शिक्षण घेतलेलं आहे, त्यांचे माझे मंत्रालयात असतानापासूनचे आमचे संबंध आहेत आणि आता ते दुसऱ्या पक्षात आहे, मी दुसऱ्या पक्षात आहे, म्हणून आम्ही समोरासमोर आल्यानंतर का एकमेकाशी भांडत बसायचं का बोलायचं नाही? हे राजकारण असं करणं योग्य आहे का? आणि ते विशेष म्हणजे केंद्रातले मंत्री आहेत, त्यामुळे मला त्यांचा जो काही आदब आहे तो ठेवला पाहिजे. त्या अनुषंगाने मी त्यांना नेहमी रिस्पेक्ट देत असतो. या पलीकडे त्यांची विचाराची दिशा, त्यांचं प्रेरणास्त्रोत, त्यांचे नेते, त्यांचा रस्ताच वेगळा आहे. माझे नेते उद्धव साहेब आहेत. माझी निष्ठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी आहे.
मला निवडून दिलेलं आहे, उद्धव साहेबांच्या सगळ्या जनतेने निवडून दिलेलं आहे, नियतीने आम्हाला 2 ठिकाणी ठेवलेलं आहे. त्यामुळे त्यांचा आणि आमचा कोणत्याही प्रकारचा एकत्र येण्याचा म्हणजे वैचारिक दृष्ट्या मनाने एकत्र येण्याचा प्रश्नच येत नाही. राहिला प्रश्न आमची आणि त्यांची जी भेट झाली ते एका वेगळ्या काही थोडीशी भांडण तंट्याचा विषय होता. तो करू नये, वाढवू नये या संदर्भात आमची काही चर्चा करण्याच्या अनुषंगाने भेटलो होतो ना आम्ही. आणि केवळ तिथेच नाही तर वेगवेगळ्या कार्यक्रमातही भेटत असतो. परंतु ती जी भेट असते ती आमची एकमेकांना समजून म्हणजे काय त्याला म्हणू आपण विषयावर चर्चा करण्याची भेट असते. या पलीकडे त्याला कुठलाही अर्थ नाही आणि त्याला कुठलेही संदर्भ जोडणे आवश्यक नाही. 6 खासदार फुटल्यानंतर मातृश्रीवर आमदारांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आमदारांना काही शपथ वगैरे देण्यात आली आहे का की उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आम्ही सोडणार नाही? नाही 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 अशी चर्चा कधी होत नाही. हे बघा, एक चर्चा त्या ठिकाणी झाली की जे 6 खासदार जे गेलेले आहेत, हे जे गेलेले पहिला जे ऑपरेशन झालं होतं तो त्याचा अर्थ तो भाग वेगळा होता. त्यानंतर जी काही नव्यानं निवडणूक झाली म्हणजे शिंदे फॅक्शन फुटल्यानंतर म्हणजे ते तिकडे गेल्यानंतर नव्यानं जी निवडणूक झाली त्या नव्यानं झालेल्या निवडणुकीमध्ये केवळ उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली ही सगळी लोक नव्यानं निवडून आली आहेत 9 खासदार. त्यातली जी काही 6 खासदार गेली त्यांची गद्दारी पहिल्यापेक्षाही अधिक आहे. त्याच्याबद्दलची चर्चा आणि खल हा अतिशय गांभीर्यानं घेण्यात आलेला आहे आणि सगळ्यांनी सांगितलं की हे जे केलंय चुकीचं केलेलं आहे, यांना कोणते म्हणजे जनता माफ करणार नाही आणि यानंतर आपले जे प्रश्न आहेत ते प्रकर्षानं मांडण्यासाठी विधानमंडळाचे जे विविध आयुध आहेत त्याचा वापर करा, जनतेमध्ये जा, पुन्हा उद्धव साहेब आणि शिवसेना पक्षाची ताकद वाढवा, अशा प्रकारच्या ज्या काही चर्चा मार्गदर्शन आम्हाला उद्धव साहेब आणि वरिष्ठ नेत्यांनी केलेलं आहे. हे होते मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं मीच नव्हे तर आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा एकही आमदार कुठल्याच पक्षात जाणार नाही असा ठाम विश्वास जो आहे तो त्यांनी बोलताना व्यक्त केलाय. राहुल खंडारे, न्यूज 18 मराठी, बुलढाणा.